नाणेफेक करताना ती टीम लिस्ट घेऊन यायची. गोलंदाज मिस्टर अल्पेश आपण पाहतायत एक देखना फिरका गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतायत जरूर मैदानाच्या आतमध्ये माइंड फ्रॉम कोलवडे एक चांगलं व्यक्तिमत्व चांगलं नेतृत्व आपण करतायत चला गॉगल्स परिधान करून एक मॅचचा परिपूर्ण आनंद तदनंतर प्रतिस्पर्धी संघाला जखडून ठेवण्याचं काम देखील केले गेले. आतापर्यंत पाहतायत 4 चेंडूचा खेळ संपन्न यावेळी हवेमध्ये चेंडू बराच काळ क्षेत्रक्षेपात्र पोहोचेल का यावेळी गुड जजमेंट वन सुपर काय झेल टिपला जाईल वाखण्याजोगी अफलातून फलंदाज होईल बाद बॅक टू दी डगआउट. ती बोलली बाळा कुठे चला तू तर ऑलरेडी उशिरा. मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल दखल होईल आणि आशेचं किरण म्हणजे आपण संबोधतो आता पूर्ण समाजाची आणि आपल्या पाहू शकता आपल्या संघाची जिम्मेदारी मात्र दिली गेली आहे ती नक्कीच गणेश या फलंदाजाला. अल्पेश एक चांगला गोलंदाज आपण पाहतायत गणेश एक चांगला देखणा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल आपण पाहतायत की मेगा स्क्रीनवरती मिस्टर वैभव एका बाजूला पाहायला मिळेल मिस्टर गणेश संखे आतापर्यंत पाहतायत एकच धाव 3 विकेटचं पतन देखील केले गेले मिस्टर अल्पेश आपल्या स्वतःच्या नेतृत्वाखाली चांगली फील्ड सजवली गेली आहे 3 विकेटचं पतन केले गेले पहिलं षटक अजूनही मार्गस्थ शेवटचा चेंडू शेष पाहायला मिळेल एक वाखण्याजोगी अशी गोलंदाजी मिस्टर अल्पेश न सामोरे जाईल मिस्टर गणेश. ऑलराऊंडर म्हणजे ज्यांची ओळख आपण पाहतायत मिस्टर गणेश यावेळी चेंडूला हलक्याशा हाताने कुठेतरी फ्लिक करायचा होता परंतु यावेळी पंचामचे वलटील खराब अशी लेंथ ऑफ लाईन भेदक मारा करेपर्यंत सुवेरी चेंडूची सांगता मात्र म्हणावी लागेल. एकच धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 2 धावा 2 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात पंचाकडे अपील केली जाईल परंतु यावेळी षटक संपलं जाईल. एक षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती 2 आणि आतापर्यंत विकेट पाहायला मिळतील 3. देऊया संधी तुमच्या डीजे मास्टरला. डीजे आपण पाहू शकताय जबरदस्त मॅचच्या दिवसामध्ये पहिलं षटक अल्पेश हाताळलं गेलं अल्पेश आपण पाहू शकता व्यक्ती पंक्तीमध्ये फक्त 2च. श्री संतोष संखे पोलीस इन्स्पेक्टर यांचं आगमन झालेलं आहे. मी जितू संखे यांना विनंती करतो त्यांचं स्वागत करायचं आहे. संतोष संखे सन्माननीय संतोषजी संखे आपण पाहताय जे पोलीस दलात विनंती करतो त्यांचं स्वागत करत आहे. संतोष पिंपळे ऑलराऊंडर दियोजी संघाचे ऑलराऊंडर बॅट्समन. धन्यवाद जितू संखे. सफाई कामगार जे मैदानावर काम करण्यासाठी आलेले आहेत त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. सगळं पण पाहू शकताय गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहताय अगदी मेगा स्क्रीनवरती जबरदस्त मॅच एकच धावेवर
2 धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट. या बळी मारण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक मात्र तैनात आपण पाहू शकतायत अगदी लगॉफच्या रिझनला. चांगलं पण पाहतायत जबरदस्त फेकी करेपर्यंत चांगल्या धावा देखील परिपूर्ण पाहायला मिळतात. मारण्याचा प्रयत्न देखील फार मोठा होता. आपण पाहताय ती कार्पेट रोल करत along दी ग्राउंड मारण्याचा प्रयत्न वारंवार म्हणावा लागेल. संघाची धावसंख्या जर आपण आतापर्यंत पाहायला मिळते ती तब्बल 6 धावा. यावेळी गणेशांच्या माध्यमातून चांगला फटका सजवायचा होता. फटका सजवेपर्यंत फेकी मात्र केली जाईल. दुहेरीसाठी देखील प्रयत्न केला जाईल. 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील. आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र म्हणावं लागेल. आजच्या दिवसामध्ये अनेक फटकेबाजी करावे लागतील. तर आपल्या सामन्याला जिंकायचं असेल तर आतिषबाजी, संकटमोचक, विध्वंसक आपण पाहायला मिळते का विध्वंसक असे फटकेबाजी चांगले स्ट्रोक खेळावे लागतील तर आपला सामना आपण जिंकू शकाल. चांगली गोलंदाजी आपण पाहतायत महेशांच्या माध्यमातून. महेशांच्या साह्यानं एका बाजूला मिस्टर वैभव आपण पाहतायत ऑन स्ट्राईकला. एका बाजूला मिस्टर गणेश संखे. दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल आहे. संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर संघाची धावसंख्या दोन पोहोचते तब्बल 8 धावा. आतापर्यंत 3 विकेट सटकावले गेले ते अल्पेश यांच्या गोलंदाजीमध्ये. वाखण्याजोगी गोलंदाजी. वळी फटका कुठेतरी स्विच इट करायचा होता. आपण पाहिलं गेलं स्विच इटचा जर आपण खरं उल्लेख केला गेला तर म्हणतात ना की जर प्रश्न. जर फटका लगावला गेला तर धावा आपल्या पंक्तीमध्ये येत असतात. जर धावा मात्र आणि जर लगावला नाही तर डॉट चेंडू मात्र पाहायला मिळते. म्हणून स्विच इटचा फटका खेळण्यासाठी तुम्ही तितकं परिपक्वता असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. चांगली गोलंदाजी यावेळी हाताळताना निहाळताना यावेळी आमचे पंच वलटेल खराब अशी लेंथ ऑफ लाईनचे फटके तो मिलिंग फटके तर नेहमी मात्र म्हटलं जातं. परंतु तदनंतर खराब अशी लेंथ ऑफ लाईन करेपर्यंत एकच धाव एक वाईटच्या स्वरूपामध्ये एका धावेने संघाची धावसंख्या दोन पोहोचते ती तब्बल 9 धावा. आणि गोलंदाजी महेशाच्या साह्यानं आतापर्यंत 7 धावा खर्ची केल्यात. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. चांगला चेंडूला आपण पाहू शकताय अगदी स्ट्रेट ड्राईव्हला खेळून काढायचं होतं. तदनंतर गोलंदाजाने आपल्या हातामध्ये चेंडू विसावून घेतला. चेंडूला थोडंसं स्टॉप केला, होल्ड केला. षटक संपलं जाईल. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या दोन पोहोचते ती 9 धावा. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. देऊया संधी डीजेला. वातावरण आपण पाहिलं गेलं तर आजचा दिवस पहिला दिवस आणि आजच्या दिवसातील तिसरा सामना पाहायला मिळतोय. यावेळी चेंडूला थोडंसं कुठेतरी एक पॉईंटच्या रिझनला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचेल डीपच्या रिझनला बॅकवर्ड साईडला. तदनंतर फेकी करेपर्यंत आपण पाहू शकता दुहेरीसाठी प्रयत्न होता. दुहेरी धाव देखील पूर्ण केली जाईल. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 11 धावा. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे असलेला अनुभव, तुमच्याकडे असलेला एक्सपिरियन्स हा देखील महत्वाचा आहे. कारण क्रिकेट हा सरावाचा खेळ आहे. यावेळी हवेमध्ये चेंडू बराच काळ आपण पाहू शकतायत. मिड ऑफच्या रिझन पर्यंत आपण पाहू शकता लॉंग ऑफचा खेळाडू मात्र पोहोचतोय त्याच्या सर्कलमध्ये. झेल सुटला जाईल. फलंदाज मनामध्ये म्हणत असेल थँक्यू सो मच. झेल सुटला गेलाय. जीवदान मात्र दिला गेलं फलंदाजाला. चांगला प्रयत्न देखील होता. कारण वैमान जरी मोठं असलं तरी 42 वरची स्पर्धा म्हणजे 42 प्लस अबो ही स्पर्धा मात्र पाहायला मिळतीये. वे जबरदस्त मिडल स्टंप डॅमेज केला गेलाय. फॉर सुपर बॉलिंग पण पाहू शकतायत. फलंदाज होईल बाद. बॅक टू दी डकआउट.
नवीन बॅटर दाखल होईल मिस्टर सचिन. आपण पाहू शकताय चांगलीशी गोलंदाजी हाताळली गेली, न्याहाळली गेली. आल्या आपण पाहू शकताय तिसऱ्या चेंडूवरचं विकेटचं पतन केलं गेलं. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. पहिल्या चेंडूवरती दुहेरी, त्यानंतर पुनश्च दुहेरी आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन केलं गेलंय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहू शकतायत. वंजारी समाज चॅलेंजर ट्रॉफी 2026चा एडिशन तिसऱ्यामध्ये चाललेला एक ओम साई स्पोर्ट लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबच्या साह्यानं मॅचचा संपूर्ण आनंद घेत आहेत. जुळलेल्या प्रेक्षकाचं देखील सहर्ष स्वागत आमच्या या क्रीडा नगरीमध्ये. रखरखत्या उन्हामध्ये चाललेली स्पर्धा आपण पाहू शकताय. कडाक्याचं वातावरण, कडाक्याचं ऊन अगदी डोक्यावर झेलत असताना ही चाललेली उत्कृष्ट वर्धाची स्पर्धा त्यावेळी बॅटरीशी संपर्क जरूर केला जाईल. आपण पाहू शकताय मारण्याच्या प्रयत्नात तदनंतर फेकी केली जाईल. एकच धावेवर तृप्त व्हावं लागेल, एकाच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागतं फलंदाजाला. आणि या एकेरीनं संघाच्या धावसंख्येचा आपण विचार केला तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते तब्बल 14 धावा. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत 4 विकेट गमावले गेलेत. चांगलीशी खेळी मात्र म्हणावी लागेल. आजच्या दिवसामध्ये तिसरा सामना रंगतदार पाहायला मिळतोय. एका बाजूला रॉयल्स, एका बाजूला लॉयन्स. ही दोन्ही जोडी, दोन्ही आपण पाहतोय दोन्ही संघ आजच्या दिवसात आमने सामने. चेंज ऑफ स्पेस, प्रेझेन्स ऑफ माइंड, जबरदस्त अशी उत्तम दर्जाची क्वालिटी पाहायला मिळाली ती गोलंदाज यासकडून. चेंडू टप्पा पडल्यावरती चेंडू थोडस वेग घेतोय, उसळी घेतोय. गुडलेनचा चेंडू मात्र पाहायला मिळाला. चेंडू डॉट स्वरूपामध्ये. आतापर्यंत चेंडू जर पाहिले गेले तर 5 चेंडू फेकून दिले गेलेत. संघाच्या धावसंख्या 2 पोहोचते ती 14 धावा. बॉलिंग यावेळी पुढे स्टेप आउट व्हायचा होता. आपण पाहू शकतायत काय जबरदस्त अगदी शोल्डरच्या साह्याने चेंडूला रिलीज केला गेलाय. स्पेस क्रिएट केला गेलाय. षटक किती सोपलं जाईल. 3 सेकंदाच्या अखेरीस संघाच्या धावसंख्या 2 पोहोचते ते तब्बल 14 धावा. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. कानात गाठीनं घोंगड हाराय गेले. वावा ये आपण पाहू शकतायत मिस्टर सचिन सध्या ऑन स्ट्राईकला. यावेळी थोडंसं पाहू शकताय बॅकफुटला घेऊन चेंडूला आपण पाहू शकताय गल्लीच्या रिझनला कुठेतरी पंच करायचं होतं, पॉइंटच्या रिझनला आणि गल्लीच्या अगदी मधोमध चेंडूला पाठवायचं होतं. एक प्रेझेन्स ऑफ माइंड मात्र म्हणावं लागेल. काही गोलंदाजी चांगला स्पेस पाहायला मिळतोय तो गोलंदाज यांसकडून. अगदी वैमान जरी फार मोठं असतं पण आम्ही अनेक उन्हाळे, पावसाळे, हिवाळे पाहिले. अनेक एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे आहेत तो गोलंदाज मिस्टर जितेंद्र. सुपर बॉलिंग म्हणावी लागेल. जितेंद्र उर्फ पप्पू या नावाने पसंती मिळवत दाखवताना पाहायला मिळेल. यावेळी पेटेची जरूर कडा घेतली जाते. 33 सर्कलमध्ये जर्स गलीच्या रिझनला शॉट रिझनला पाहायला मिळाला. एकच धावी ते परिपूर्ण पाहायला मिळते. एका धावीवरच समाधान मात्र मानावं लागेल, तृप्त व्हावं लागेल. आपल्या प्रतिस्पर्धी संघाला कसं रोखून ठेवायचं, कसं जखडून ठेवायचं ती गोलंदाजाने कारिगिर्दी करून दाखवली गेली. प्रथम गोलंदाज आपण पाहिला गेला तर मिस्टर अल्पेश, मनीष, महेश आणि त्यानंतर जितेंद्र. मारण्याच्या प्रयत्नात सफल होईपर्यंत पाहू शकतायत अगदी डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती जितेंद्र यांच्या साह्यानं. आतापर्यंत चेंडू आपण बघू शकतायत 4 चेंडू फेकून दिले गेलेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. यावेळी चेंडूला स्लॉग स्वीप करायचा होता. पंच वलटेल खराब अशी लेंथ ऑफ लाईन मात्र पाहायला मिळत नाहीये. सुवरी चेंडूची सांगता मात्र म्हणावी लागेल ती नक्की जितेंद्र यांच्या माध्यमातून या एकेरीनं संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 16 धावा. मारण्याच्या प्रयत्नात जरूर परंतु डॉट चेंडू जितेंद्र पण पाहत आहेत तर ते आपण पाहू शकतात. माणसाचं जीवन देखील तसंच आहे. कारण आपण पाहिलं गेलं आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीचा घमेंड करू नये. कारण म्हणतात ना की आपल्याला अभिमान मान असायला पाहिजे का मी श्रेष्ठ आहे पण मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. हा अभिमान, हा गर्व, हा अहंकार असायला नव्हे. चांगली गोलंदाजी पुढे सरसावीपर्यंत पाहू शकतायत फलंदाज
उच्च असलेला परतेल आणि देखील षटक देखील इथे संपलं जाईल. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर बॅटॅड पॅचच्या साह्यानं संघाची धावसंख्या 2 पोहोचते. ती तब्बल 16 धावा बॅटॅड पॅचच्या साह्यानं जिंकण्यासाठी 17 धावांचं आव्हान दिलं गेलंय. 17 रन्स टू विन. पुढे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. वंजारी समाज चॅलेंजर ट्रॉफी 2026 देऊया संधी आमच्या डॉल्बीला. एक मिनिट. वंजारी लिजेंड्स आणि वंजारी चॅलेंजर्स दोन्ही संघाच्या कॅप्टनने नाणेफेकसाठी यायचंय. लिजेंड्स अँड चॅलेंजर दोन्ही कॅप्टनने नाणेफेकसाठी यायचंय. काठीनं भोगले टॉस साठी यायचंय. लिजेंड्स कॅप्टन चॅलेंजर कॅप्टन शेखर. लिजेंड्स कॅप्टन प्रशांत भाऊ येतोय. ओके. सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दखल करायची आहे. आपण पाहू शकताय अगदी 16 धावा बॅटॅड पॅचच्या साह्यानं 17 धावांचं लक्ष मात्र दिलं गेले. 17 रन्स टू विन. जाऊया अगदी साधं सोपं समीकरण. एका बाजूला वंजारी रॉयल्स, एका बाजूला वंजारी लायन्स अशी दोन्ही संघ आपण पाहू शकतायत. चला ब्लू लायन्स संघ आपणास निवेदन आहे, आपले लगेच फलंदाज पाठवायचे, जास्त वेळ आपण लावायचा नाहीये. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी कुठे असाल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील पाठवायचे आहेत, कारण ऑनलाईन स्कोरिंग करताना देखील अनेक तांत्रिक अडचणी येऊ शकतात. लिजेंड्स कॅप्टन चॅलेंजर कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचंय. मी आमचे 42+ कमिटीचे अध्यक्ष भरत भाऊ यांना विनंती करतो की नाणेफेक करून घ्यायचे. लिजेंड कॅप्टन प्रशांत संखे. दरम्यान नाणेफेक होते. प्रशांत संखे लिजेंड संघाचे कर्णधार आणि चंद्रशेखर दोन्हीही सिनियर खेळाडू आहेत. आपल्या काळात त्यांनी आपला हा क्रिकेटचा खेळ गाजवलेला आहे समाजात. आणि दरम्यान नाणेफेक होते. नाणेफेक करतात आमचे अध्यक्ष भरत भाऊ. नाणेफेक होते. प्रशांत भाऊ कॉल देतील.
हेड इज द कॉल. हेड. आणि दरम्यान लिजेंड संघाने नाणेफेक जिंकलेलं आहे. प्रशांत भाऊ, काय निर्णय असेल तुमचा? आम्ही बॅटिंग करणार आहोत. फलंदाजी. किती धावांचा डोंगर तुम्ही चॅलेंजर समोरला चॅलेंज देणार आहेत? आता ह्यांचा संघ बघितलं संपूर्ण वेंगणी संघ आहे. आमचा जुना संघ आहे, त्यामुळे ह्यांना आम्ही लवकरच थांबवायचा प्रयत्न करू. पण आम्ही आमचा टार्गेट एक 60 ते 70 रनाचा ठेवू. नक्की चांगला टार्गेट तुम्ही ठेवताय. चॅलेंजर संघ काय म्हणताय? 60-70 धावा तुम्ही त्यात रोखू शकणार का त्यांना? प्रयत्न तर करू, शेवटी क्रिकेट आहे. हो, खेळ आहे, खेळ अनिश्चित आहे, सांगता येत नाही. आणि दोघांना खूप खूप शुभेच्छा. लगेचच तुमची इनिंग सुरू होईल. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद भरत भाऊ. मिस्टर कुणाल आणि एका बाजूला पाहू शकतात मिस्टर धर्मेंद्र. ही दोन्ही जोडी आपण पाहू शकतायत. आपण पाहायला मिळेल मिस्टर कुणालने चांगला फटका सजवला गेला. यावेळी चेंडूला दिशा देण्याचं काम हलक्याशा हाताने चेंडूला फक्त स्क्वेअर कट केला गेलाय. चेंडू मात्र किंमत निघून जाईल. चेंडू मात्र फरार होईल का? क्षेत्ररक्षक मात्र पोहोचेल. यावेळी जबरदस्त अशी फेकी करेपर्यंत पाहू शकतायत. पंच धावा. येस, 3 धावा खर्च केल्या गेल्यात. जबरदस्त असे आपण पाहू शकतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यावेळी बॅटरला थोडस टॅप करेपर्यंत पाहू शकताय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज चांगली गोलंदाजी मात्र बनावी लागेल ती नक्कीच आशिष यांच्या माध्यमातून. एका बाजूला मिस्टर धर्मेंद्र, एका बाजूला मिस्टर कुणाल पाटील आपण पाहू शकताय. चांगला गगनचुंबी षटकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि या संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 11 धावा. यावेळी पुनश्च मात्र मांडण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जाईल आर पार सीमा पार. हा येईल कणकणीत. वंजारी समाज चॅलेंज